अशा एक कृत्य तुम्ही केलेलं आहे आणि म्हणून या क्षमा या कृत्यामुळे निर्माण झालेला आहे किंवा होण्याच्या मार्गावर तो प्रवाह गतीत होत आहे ते होऊ नये, ते होऊ नये. या ठिकाणी सांगावं असं हे पण वाटतं आपल्याला की एक घोडेस्वार त्या ठिकाणी मुस्लिम होता. त्याने सांगितलं की ये मेहमान है, ये मैं होने नहीं दूंगा, हे करू नका. आणि त्याला देखील या अतिरेक्यांनी बंदुकीच्या गोळीने मारून टाकलं. तो मुसलमान काश्मीरी मुसलमान जरी असला तरी तो भारतीय मुसलमान आहे आणि त्या भारतीय मुसलमानाचा स्वाभिमान इथल्या देशातल्या तमाम मुस्लिमानांनी आदर्श म्हणून डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. त्या भारतीय मुसलमानाला देखील शहीदचा दर्जा दिला गेला पाहिजे. मी कधी कधी विचार करतो, काश्मीरच्या सरकारने 10 लाख रुपये मुर्तात्म्यांना घोषित केले, महाराष्ट्र सरकारने 5 लाख रुपये घोषित केले. अर्थात पैशाने माणूस जिवंत होत नाही आणि घटना ही सौम्य होत नाही. परंतु मला कधी कधी असा विचार येतो की एक बाजू ही नाण्याची आपण धरू हिंदू मुसलमानांची, घटनेला अनुसरून, पण या गोष्टीला जबाबदार कोण? या प्रश्नाच्या उत्तरामध्ये देखील तुम्ही आम्ही विचार करण्याची वेळ आलेली आहे. अमानवतावादी कृत्य करणारी माणसं ही माणुसकीला शोभतच नाही. शत्रुत्व असावा, बदला असावा, द्वेष असावा, मात्र तो अशा पद्धतीने घ्यावा आणि करावा हे माणुसकीला शोभत नाही. त्या परिवारावर काय हालत असेल तेवढ्या क्षणात आणि तेवढ्या वेळेत. पतीला गोळी मारून मारलं गेलंय, त्या पत्नीला त्याच्या मुलाला काय वाटत असेल? आपण सगळेजण त्या ठिकाणी आहोत हे गृहीत धरून ते चित्र आपल्या डोळ्यासमोर आणा. ज्याच्यात हृदय असेल, माणुसकी असेल, विचार असतील, मन असेल, तन असेल, त्याला ही घटना कदापि सहन होणारी नाही. पहलगाम काश्मीर येथे आतंकवाद्यांनी जो भ्याड हल्ला केला त्यात असंख्य देशवासीय मृत्युमुखी पडले आणि त्याचा तीव्र निषेध करण्यासाठी आणि जे आपल्याला सोडून गेले त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज शहादा शहरामध्ये सर्वप्रथम मूक मोर्चा काढून मोठ्या प्रमाणामध्ये निषेध व्यक्त करण्यात आला. त्यासोबतच मोठ्या संख्येने शहादा शहरातील आणि परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन जे मृत्युमुखी पडले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी लोक जमले. जात, धर्म, पंथ सगळं विसरून जी क्रूर घटना घडलेली आहे याचा निषेध करण्यासाठी सर्व धर्मातील, सर्व क्षेत्रातील लोक एकत्रित येऊन त्यांनी निषेध व्यक्त केलेला आहे आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. मी पुन्हा एकदा सर्व शहरवासियांच्या वतीने, या परिसरातील नागरिकांच्या वतीने शासनाची एवढीच विनंती करेन की जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर शासन लवकरात लवकर झालं पाहिजे आणि अतिशय स्ट्रॉंग असा मेसेज संपूर्ण देशामध्ये गेला पाहिजे आणि कुठल्याही प्रकारचं अतिरेक सहन हा देश करणार नाही अशा प्रकारचा मेसेज गेला पाहिजे ही शासनाकडे आम्ही सर्वांनी विनंती केलेली आहे. पुनश्च एकदा जे सोडून गेले, ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांना सर्वांना आमच्या शहादा शहर आणि परिसरावतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. पहलगावमध्ये जी घटना घडली त्या घटनेचं जेवढं निषेध करावं त्याच्यासाठी शब्द नाही आहेत. एवढी वाईट परिस्थिती आहे. काही लोक बिचारे सुटी घालण्यासाठी, पोरांची परीक्षा झाल्या, त्या परीक्षाच्या झाल्यानंतरचा आनंद लुटण्यासाठी तिथं गेले. दुर्दैवाने ही घटना घडली. ज्यांनी ही घटना घडली, ज्यांनी हा गोळीबार केला त्यांच्यावर हृदयात, त्याच्या मनात, त्यांच्या हृदय नसेल अशीच ती घटना आहे. त्याचा निषेध करावा तेवढा कमी आहे. मित्रांनो, या ठिकाणी मी प्रार्थना करतो, देव त्यांच्या सगळ्यांच्या जे 27 लोक ह्याच्या या दहशतवादी हल्ल्यामध्ये गेले त्यांना ते शांती लाभो अशी देवाजवळ प्रार्थना करतो. आणि त्यांच्या मुसलमान प्रेमाने, भावाने, एक संबोधन जे इथं
जगता आहेत ते त्यांना सहन होत नसेल, म्हणून ही आमच्या आणि तुमच्यामध्ये धुळी फळवण्यासाठी केलेले कृत्य असू शकतो असं मी मानतो आणि पुनश्च एकदा त्यांना माझे मनपूर्वक श्रद्धांजली अर्पण करीत माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जी घटना घडली ती निश्चित स्वरूपामध्ये मानवताच्या दृष्टिकोनातून झालेली एक खूप वाईट घटना आहे. कारण की आपण प्रत्यक्ष बघितलं असेल की तिथे विचारून हत्या केली गेलेली आहे आणि ही घटना म्हणजे हिंदूंवर केलेली घटना ही निषेधार्थ आहे. म्हणून आजच्या शोक सभेमध्ये नंदुरबार जिल्हा शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब पक्षाकडनं मी या घटनेचा निषेध करतो आणि या सभेच्या माध्यमातून शोक सभेच्या माध्यमातून एक विनंती देखील प्रशासनाला करतो की या घटनेचे जे कोणी कटकारस्थान असतील त्यांनी केंद्र शासनाने शोधून त्यांना तशाच पद्धतीने हत्या करावी असे एक माझं मनोगत मी करतो आणि या घटनेचा निषेधार्थ करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.